मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलं होतं की लताकोंनी त्या गुंडाला जायफळ घातलेलं दूध पाजून झोपी घातलं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दार बाहेरून बंद असल्यामुळे त्यांना तिथून पळता आलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं असतं तर गुंडाचा फोन घेऊन जानकीला फोन लावला असतो. मात्र जानकी काय फोन उचलत नाही. म्हणून घाईघाईमध्ये लताको एक मेसेज पाठवतात की मी आई, मुळशी कन्स्ट्रक्शन असं काहीतरी मेसेज पाठवतात आणि तेवढ्या त्या गुंडाला जाग येते आणि तो बघतो की आपल्याला ह्या दोघींनी काहीतरी पाजून झोपी घातलं आणि आपला फोन घेतला होता. तो त्यांना बंदुकीत धाकर विचारतो की तुम्ही फोन कोणाला लावला ते सांगा. मात्र काकू म्हणतात की आम्ही गेम खेळत होतो. मग गुंड त्यांना धमकी देतो, इथून पुढे असं काही केलं तर तुम्हाला डायरेक्ट ढगात पाठवेल. मग तो गुंड गेल्यानंतर मात्र लता काकू मनाशी विचार करतात, देवाची प्रार्थना करतात की माझा मेसेज जानकीपर्यंत पोहोचू दे आणि तिला समजू दे की तो मेसेज मीच पाठवला आहे. आणि मित्रांनो, तसं म्हटल्याप्रमाणे इकडे ऋषिकेश आणि सौमित्र जातात पोलिसांकडे आणि पोलीस इन्स्पेक्टरला तो मेसेज दाखवतात आणि त्यांना सांगतात की हा मेसेज आम्हाला जानकीच्या आईकडनं आला आहे. आणि त्यात ते मुळशी कन्स्ट्रक्शन लिहिल्यामुळे ऋषिकेश म्हणतो की आपल्या शहरामध्ये 2 ते 4 ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहेत आणि आपण पटकन ते शोध सुरू केला पाहिजे. मग इन्स्पेक्टरसुद्धा ते म्हणतात हो. आणि हा मेसेज बघून मला असं वाटतं की त्या मेसेज टाईप करत असताना कोणीतरी त्यांना पकडलं, त्यामुळे त्यांनी अर्धवट मेसेज टाईप केला आहे. म्हणजे आपल्याला पटकन काम करावं लागेल, नाहीतर काय होईल, ज्यांनी कोणी त्यांना पकडलं आहे त्याला जागा बदलतील आणि जागा बदलली तर आपल्याला त्यांचा शोध थांबवावा लागेल. म्हणजे आपल्याला कळणार पण नाही ते कुठे गेल्यात त्या. मग पटकन त्यांचा शोध घ्यावा लागेल. मग सौमित्र आणि ऋषिकेशसुद्धा म्हणतात तुम्हाला काही आमच्याकडनं काही मदत लागली असेल तर प्लीज आम्हाला सांगा. ते म्हणतात काळजी करू नका, आपण लवकर शोध घेऊ. आणि मित्रांनो, या मोडवर मालिका संपत आहे. म्हणजे उदयच्या भागामध्ये आता बघूया लता काकू त्याला सापडतात की नाही, का खरंच ऐश्वर्या ऋषिकेशसोबत लग्न करत आहे. पुढे काय होतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला ही मालिका आवडत असेल